झालं ना? तू तर दवाखान्यात जायला होती ना? अहो मी दवाखान्यात जायला होते, पण तुम्ही आधी साखरेचा डब्बा आणा बरं. साखरेचा डबा कशाला? अहो डॉक्टर म्हणला एकदा साखर चेक करून या. आणा पटकन. पटकन आणा आणि नंबर लावून या पटकन. हा. हे घे. धरे. पट्टीचं काही नाही म्हणलं डॉक्टर, हे पट्टी धरा. डबच घेऊन जाते बाई संग. सोनुष पप्पा, काय आता? आणि ते बीपी काय असतं ते बी चेक करून या म्हणे. बीपी म्हणजे बावळटपणा. तू काय कर, साखराचा डबा आहे ना, डॉक्टर कडे घेऊन जाय. तो बावळटपणा त्याला कळून जाईल. जाते लवकर. हा. नंबर येईल ना. ठीक आहे. उशीर झाला. अगं जरा हसत जा. काय जेव्हा बघा तेव्हा कधी तिथलं रडके एवढीच ओढ तुझं. चला हॅलो. हा काय? बरोबर. उतर खाली. मित्राचा ऍक्सिडेंट झालाय माझ्या. उतर लवकर. बाई कधी झाला ऍक्सिडेंट? मेला काही? उतर. अहो तुम्ही मॅगी खाणार आहे का? नाही. अय्यो मी तर विसरलेच की, ज्याला डोकं खायची सवय आहे त्यानं मॅगी कशाला खाईल? बरं ते जाऊ दे, तू चहा पिणार का? तुम्हाला माहित नाही का मी चहा पित नाही? होय की, ज्याला रक्त प्यायची सवय आहे त्यानं चहा कशाला पिल? तोंड वाचवा, डोळे वाचवा, जीभ बाहेर काढा, ओढून धरा, मोकळं सोडा, वडा परत, सोडा मोकळं, वडा परत, पालते व्हा, उताणी व्हा, सरळ व्हा, महकपा. काय होतं तुम्हाला? लग्न जमवायच्या टायमाला किती चौकशा केल्या. कोण पण म्हणायचं लई चांगलं पोरग आहे, लई गुणाचं आहे. पण लग्न झाल्यावरच कळलं काय गुणाचं आहे ते. एखादा सरडा तरी रंग कमी बदलन, एवढे तर रंग बदलते ग बाई. तुम्हारे घर वालों ने तो बोला था हमारी लड़की गाय गाय. तो सही तो बोला था उन्होंने. खाक से ही बोला था उन्होंने. हर टाइम तो लड़ती रहती हो, जीना हराम कर रखा है मेरा. गाय चाहे कितनी भी शरीफ हो, उसको बार बार छेड़ोगे ना तो सींग जरूर मारेगी.